वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे दुनिया मूवीज की. जुन्या आठवणी ह्या नेहमी आनंददायी असतात. आज अशाच आनंदांना लक्षात घेऊन मी एक नवीन चित्रपट घेऊन आलो, ज्याचं नाव आहे गोंद्या मारतय तंगड. हा चित्रपट 2008 सालचा सुपरहिट मराठी कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये भरत जाधव आहेत आणि इतर कलाकारांमध्ये रमेश भटकर, प्रज्ञा जाधव, निशा परुळेकर, प्रेमा किरण आणि रवींद्र बेर्डे यांचा समावेश आहे. हा चित्रपट पितांबर काळे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. हा चित्रपट एकंदरीत 2 तास आणि 18 मिनिटांचा आहे. चला तर सुरू करूया या व्हिडिओला. यामध्ये एका गावात गोंद्या नावाचा एक खूप घाबरट माणूस राहत असतो. सगळे त्याची मस्करी करतात, त्याला तंगड, घाबरट म्हणून हसतात. त्याच्या आईला हे खूप खटकतं. त्याच्या भीतीचा इलाज म्हणून त्याची आई त्याला स्मशानाच्या चौकीदाराची नोकरी लावते, जेणेकरून तो भीतीवर मात करेल. पण स्मशानात गोंदाला 3 भूते भेटतात. हे भूतेही कॉमेडी करतात, एकमेकांशी भांडतात आणि गोंद्याला त्यांच्या मुक्तीसाठी मदत मागतात. गोंद्या सुरुवातीला खूप घाबरतो, पण हळूहळू त्यांच्याशी मैत्री होते. चित्रपटात भरपूर कॉमेडी सीन्स आहेत. भूतांची भांडण, गोंद्याचे डरपोकपणाचे किस्से, गावकऱ्यांचा त्रास आणि शेवटी गोंद्या धाडसी बनतो. यांच्या ओपनिंग सीनमध्ये चित्रपट सुरू होतो एका गावात. गोंद्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो. कुत्रा भुंकला तरी तो पळतो, अंधारात जायला घाबरतो. गावकरी त्याला गोंद्या मारलंय तंगड म्हणून चिडवतात. आईचा खूप अपमान होतो, ती रडते. आई ठरवते की त्याला भीतीवर मात करायला शिकवायचं. आई गावाचा सरपंच आणि संबंधित व्यक्तीला सांगून गोंद्याला स्मशानाचा चौकीदार बनवते. गोंद्या खूप घाबरतो, पण आई जबरदस्तीने पाठवते त्याला. पहिल्या रात्री तो स्मशानात एकटा बसलेला असतो. कापत कापत रात्री वेगवेगळे आवाज येत असतात. तो लपतो. त्यानंतर एक भूत, जे इन्स्पेक्टर खूप स्मार्ट बोलतो, एक स्त्री भूत आणि एक जुना भूत, जे का सर्वात आधी आलो म्हणतो. हे तिन्ही भूते एकमेकांशी भांडतात की मुक्ती कोणाला आधी मिळेल. गोंद्या पाहतो आणि किंचाळतो, पळायला तयार होतो. पण भूते त्याला सांगतात की ते त्याला त्रास देणार नाहीत, उलट मदत हवी आहे. भूते गोंद्याला सांगतात की त्यांना मुक्ती हवी आहे, म्हणजे स्वर्गात जायचे किंवा आत्म्याची शांती. त्यासाठी काही मदत करावे लागले तरी ते तयार असतात. गोंद्या सुरुवातीला नकार देतो, पण भूते त्याला मदत करतात. उदाहरणार्थ, गावकऱ्यांना भयंकर दिसून त्याची मस्करी थांबवतात. गोंद्या हळूहळू धाडसी होतो. भूत एकमेकांशी भांडतात. मी आधी आलो, लेडीज फर्स्ट, इन्स्पेक्टर साहेब. गोंद्या भूतांना लपवतो, पण गावात अफवा पसरते की स्मशानात भूते आहे. गोंद्यांचे प्रेम किंवा फॅमिली सीन्स. रात्रीच्या स्मशानात भूतांचे डान्स, गाणी आणि मस्ती ह्या सगळ्या कॉमेडी सीन्स आहेत. त्यानंतर गोंद्याला भूतांच्या मुक्तीसाठी काही मोठे काम करावे लागते. कदाचित त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडणे किंवा गावातल्या एखाद्या अन्यायाचा बदला. गोंद्या आता घाबरत नाही, तो धाडसीपणाने भूतांना मदत करतो. शेवटी भूते मुक्त होतात, गोंद्याला धन्यवाद देतात. गोंद्या पूर्णपणे बदलतो आणि आता तो घाबरत नाही. गावकरी त्याचा आदर करतात. आई आनंदी होते. चित्रपट हसत हसवत संपतो. गोंद्या तंगड राहिलेला नाही, आता गोंद्या स्मार्ट झालेला आहे. अशा तऱ्हेने जो गोंद्या आहे तो एक धाडसी बनलेला दाखवलेला आहे. अशा तऱ्हेने हा चित्रपट अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये दाखवलेला आहे.